शेतकरी मित्रांनो, हा पावसाचा जो व्हिडिओ आहे हा मराठवाड्यातील आहे। अखेर पावसाला सुरुवात झालेली आहे। आता राज्यात पाऊस वाढणार आहे लागलेले आहे। राज्यातील बहुतांश भागामध्ये आता सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पावसाचा जोर हा अजून वाढतच जाणार आहे। ज्या ठिकाणी अजून पाऊस झाला नसेल त्याही ठिकाणी आता पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे। आताचा जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये खूपच जोराचा पाऊस झालेला आहे। अजून एक व्हिडिओ बघू शकता, हा पण व्हिडिओ मराठवाड्यातील पाहायला मिळत आहे। मराठवाड्यातील देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे। हा व्हिडिओ एकदा तुम्ही बघू शकता। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे पाऊस बऱ्याच ठिकाणी झालेला आहे। रात्रीला देखील बहुतांश भागात पाऊस झालेला आहे। आता पावसाचा जोर यापेक्षा अजून वाढण्याचा अंदाज राज्यामध्ये पाहायला मिळत आहे। त्यातली त्यात ढगांची निर्मिती वाढत चाललेली आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होण्याचा एक अंदाज आपल्याला सध्या स्थितीला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे। आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस जास्त राहील, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता, गारपिटीची शक्यता जास्त आहे, त्या जिल्ह्याची नावे, तालुक्याची नावे सांगणार आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा। बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही। खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल, त्यावरती क्लिक करून आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता इथे हवामान अंदाज। तर इकडे बघू शकता, आता मोठा बदल वातावरणामध्ये झालेला आहे। पावसाळी स्थिती देखील आता राज्यामध्ये वाढत चाललेली आहे। यामध्ये जर विचार केला तर ढगाळ वातावरण वाढलेलं आहे। आता पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळत आहे। आता सध्या स्थितीला राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे। इकडे गारगोटी, निपाणीचा जो काही भाग असेल या भागामध्ये पाऊस सुरू आहे। तुम्ही इकडे लाईव्ह बघू शकता। सध्या स्थितीला विजांच्या कडकडाटासह पावसाला पोषक असं वातावरण या भागामध्ये सक्रिय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। पावसाचा जोर या भागामध्ये आणखीन वाढण्याचा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार आहे। तीव्रता देखील पावसाची अधिक राहू शकते। आता हा जो निपाणीचा भाग आहे, गारगोटीचा भाग असेल, या भागामध्ये चांगला पाऊस राहील। मध्यम ते जोरदार पाऊस आता जो सुरू झालेला आहे याची स्थिती अजून वाढत जाणार आहे। हा पाऊस महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्याकडे आता सरकतानाचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा। तसेच इकडे कोडोलीचा भाग असेल, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील चॅनलला सबस्क्राईब करून बऱ्याच कमेंट केलेल्या होत्या कालच्या व्हिडिओमध्ये। तरीच बऱ्याच शेतकऱ्यांना आपण रिप्लाय देखील दिलेला आहे। आता चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब करून कमेंट केलेले आहे त्यांच्या भागाचा अंदाज आपण लवकरात लवकर देऊया। तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सर्वात अगोदर पाहायला मिळेल, त्यासाठी जिल्हा देखील कमेंटमध्ये सांगणे गरजेचे आहे। तर इकडे बघू शकता, पुढे साताऱ्याचा भाग असेल, लवकरच पावसाचा जोर वाढत जाणार आहे। त्यासोबत वडूच, मायलनचा भाग असेल, मायनीचा भाग असेल, या भागामध्ये पावसाला आता सुरुवात होत चाललेली आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस देणारे ढग हे वडूज, मायनीच्या भागामध्ये आता आलेले आहेत। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। अशातच इकडे बघू शकता तीव्रता देखील वाढत चाललेली आहे। फलटणचा भाग असेल, या भागात देखील आता पाऊस आपल्याला पाहायला मिळणार असून फलटणच्या भागात देखील पावसाची तीव्रता वाढत जाण्याचा एक अंदाज आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे। या फलटणच्या भागात पाऊस हा वाढत जाणार आहे। तर अजून पावसासाठी पोषक वातावरण हे राज्यात सक्रिय होणार असून आता लवकरच इकडे बघू शकता तीव्रता पावसाची कशा प्रकारे वाढत चाललेली आहे। जे बाष्पयुक्त ढग आहेत, जे पाऊस देणारे चांगल्या स्वरूपाचे ढग आहेत, ते आता सक्रिय होत चाललेले आहेत। पाथर्डीच्या भागामध्ये काही ढग सक्रिय होत चाललेले आहेत। पाथर्डी, बीडचा काय भाग असेल, या भागात देखील आता विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस वाढत जाणार आहे। पुढच्या काही तासामध्ये पावसाचा जोर वाढत जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्याचा, तालुक्याचा अंदाज पाहायला मिळेल। अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं दिसत नाहीये। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकू शकता। तसेच आता पुढे बघू शकता, जो काही माजलगावचा भाग असेल या भागामध्ये, तसेच बहुतांश काही भाग आहेत, सेलूचा भाग असेल या भागात, तसेच इकडे आपल्याला केज परळीचा भाग असेल, या ठिकाणी आता सध्या स्थितीला जरी वातावरण नसलं तरी पुढच्या काही तासानंतर ढगाळ वातावरण वाढत जाईल। पावसासाठी पोषक जे काही वातावरण असतं ते वातावरण या भागात सक्रिय होईल। तसेच इकडे अहिल्यादेवीनगर, बीड, पैठणचा भाग असेल, या भागामध्ये, गेवराईच्या भागामध्ये पावसाला पोषक वातावरण हे पुढच्या काही तासातच आता सक्रिय होत जाणार आहे। पावसाचा जोर या भागामध्ये वाढतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच इकडे जुन्नर, खेडचा भाग असेल, या भागामध्ये श्रीरामपूरचा भाग असेल, या तालुक्यांमध्ये देखील पाऊस वाढत जाईल। सध्या स्थितीला ढगाळ वातावरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मात्र आता विचार केला तर पावसाचा जोर देखील या भागामध्ये वाढत जाणार आहे। काळजी नसावी, जोरदार स्वरूपाची हजेरी पावसाची लागेल। मात्र एवढं आहे की तुरळक भागासाठी हा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। हीच परिस्थिती इकडे बघू शकता, खोपोलीचा भाग असेल, तसेच इकडे काही आपल्याला इगतपुरीचे भाग पाहायला मिळत असतील। या भागामध्ये देखील आता इगतपुरीचा भाग असेल, या भागात देखील मोठा
बदल होणार आहे. इगतपुरी वाड्याच्या भागामध्ये आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे जुन्नरचा भाग असेल, जुन्नरच्या सर्व भागामध्ये आता ढगाळ वातावरण आहे. तर पुढच्या काही तासामध्ये पावसासाठी पोषक ढग जे असतात ते या भागात दाखल होऊन आता पावसाची विजांच्या कडकडाटासह हजेरी लागणार आहे. आता सध्या पाऊस सुरू आहे ते जिल्हे तुम्हाला सांगतो. इकडे बघा, यामध्ये जर पाहायला गेलं तर खूपच तीव्र मुसळधार स्वरूपाचे पाऊस देणारे ढग हे गारगोटीच्या आसपास म्हणजे महाराष्ट्र व कर्नाटक सीमालगतच्या भागात सक्रिय झालेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील काही भागात आता पावसाचा जोर वाढतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. निपाणीच्या उत्तरेकडील भागात म्हणजे ऐन महाराष्ट्रामध्ये आता पाऊस सुरू झालेला आहे. या ठिकाणी जोरदार हजेरी लागलेली आहे. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीला जोरदार पाऊस तुरळक भागात सुरू झालेला आहे. लवकरच हा पाऊस कोल्हापूर तसेच इकडे सांगली कोडोलीचा भाग असेल, इस्लामपूर तसेगावचा भाग असेल, या भागामध्ये सरकणार आहे. या भागामध्ये पावसाची हजेरी लागतानाचं चित्र हे आपल्याला पुढच्या काही तासामध्ये पाहायला मिळू शकतं. चांगल्या स्वरूपाचा या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला पाहायला मिळेल असाच अंदाज सध्या स्थितीला दिसतोय. तर इकडे उत्तरेकडे जसं जाताल तसं कराड विटाचा भाग असेल, या भागाचा जर विचार केला तर या भागात देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. कराड विटा तसेच इकडे तसेगाव कोची या भागामध्ये, तसेच पाटण माखंज साखरपाचा भाग असेल, या भागात आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसासाठी पोषक वातावरण पुढच्या काही तासानंतर बनतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे. तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला बहुतांश भागात पाहायला मिळेल. तसे अजून पुढे पाहूया. तिकडे आता मॉडेलनुसार बघू शकता पावसाची जोरदार हजेरी इकडे रत्नागिरीच्या भागात देखील लागणार आहे. पाऊस हा जोरदार स्वरूपाचा या भागामध्ये दाखल होईल. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी या भागामध्ये लागतानाचं चित्र पाहायला मिळेल. त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. अशातच इकडे कराड विटाचा भाग असेल, या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता या भागामध्ये पाहायला मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये देखील आता दाखल होणार आहे. अशातच इकडे बघा, जो खेडचा भाग आहे, पुणेचा भाग असेल, कोडोली गोरेगावचा भाग असेल, बारामती इंदापूर दोनचा भाग असेल, खेडच्या या भागामध्ये देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पुढच्या काही तासामध्ये सक्रिय होणार आहे. त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सक्रिय राहावे, म्हणजे सतर्क राहावे. चांगल्या स्वरूपाची पावसाची हजेरी लागेल. तसेच आता कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर अजून वाढत जाणार आहे त्या जिल्ह्याची नावे सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. बऱ्याच जणांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केल्याचं दिसत नाहीये. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकणे देखील गरजेचे आहे. तर पुढे बघा, इकडे वाशिम जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. वाशिम, हिंगोली, पुसद, लोणार, जालना, पैठण तसेच सेलूचा काय भाग असेल, या भागात देखील सध्या जरी वातावरण नसलं तरी पुढच्या 1 ते 2 तासात पाऊस वाढणार आहे. गरमीची लेवल तुमच्या भागात वाढली की नाही कमेंटमध्ये सांगा. आता गरमीची लेवल वाढली असल्यामुळे जालना, लोणार, वाशिम, हिंगोली, पुसदच्या भागात, सेलूच्या भागामध्ये जोरदार अशी पावसाची हजेरी लागू शकते. तीव्र स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार अशी पावसाची हजेरी या भागामध्ये लागण्याचा अंदाज सध्या स्थितीला आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे. अशातच इकडे यवतमाळ असेल, अकोला असेल. आता इकडे बघू शकता अकोल्याचा भाग आहे, कारंजा आणि यवतमाळ या भागामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी आता पावसाचे ढग सक्रिय होऊ लागलेले आहेत. या ठिकाणी तसेच अमरावतीच्या देखील काही भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी या भागात देखील लवकरच लागणार आहे. तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागात देखील पाहायला मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता ही मॉडेलनुसार या भागामध्ये देखील दिसून येत आहे. तशातच इकडे वर्धा, कोडोली, नागपूर, वरुडचा भाग असेल, अचलपूरचा भाग असेल, अकोटचा भाग असेल, या भागातील देखील शेतकरी बांधवांनी सतर्क राहावे. वादळी वाऱ्यासह पाऊस राहील. नागपूर जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता वाढत जाणार आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज या भागात देखील पाहायला मिळत आहे. आता सध्या स्थितीला तीव्रता देखील पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाण्याचा अंदाज आहे. तर इकडे बघू शकता जळगाव तसेच सिल्लोडचा भाग असेल, मनमाड असेल, नाशिकचा काय भाग असेल, या भागात देखील मॉडेलने आता पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे. पुढच्या काही तासामध्ये पावसाचा जोर या भागामध्ये देखील पाहायला मिळू शकतो. यात विचार जर केला तर आता लातूर जिल्हा असेल, बीड, केज तालुका असेल, जामखेड असेल, याही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊ शकतं असा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार आहे. व रात्रीला देखील पावसाचा जोर हा पुन्हा एकदा उशिरापर्यंत वाढत जाईल अशी एक माहिती सध्या स्थितीला मिळत आहे. दिनांक 2 तारखेला 2 एप्रिल तसेच 3 एप्रिल पावसाचा जोर अधिक राहील. 3 एप्रिलला देखील
देखील पावसाची शक्यता दाट आहे। लातूर जिल्हा असेल तसेच धाराशिव असेल म्हणजे मराठवाड्यातील बऱ्याच भागामध्ये पाऊस राहील। 4 एप्रिल 5 एप्रिल पर्यंत हे पावसाळी वातावरण राहील। त्यानंतर पावसामध्ये काहीशी उघडीप आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे। दिनांक 7 तारीख 8 तारीख 9 तारीख त्यानंतर पुन्हा एकदा उघडीप पाहायला मिळणार असून त्यानंतर पुन्हा आपल्याला 11-12 तारखेच्या दरम्यान एक राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण सक्रिय होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। पावसासाठी पोषक वातावरण पुन्हा एकदा तयार होतानाचा अंदाज आहे। आता रोजची रोज अंदाजासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।